दारूची नशा करी जीवनाची दुर्दशा हे सगळ्यांनाच माहिती आहे। ही नशा मनुष्याचा कसा जीव घेते याचा प्रत्यय दक्षिण गोव्यातील माजोर्डा गावातल्या घटनेतून समोर आलाय। या ठिकाणी दारूच्या नशेत झिंगलेला तरुण खुर्चीवरून खाली पडला। यात त्याच्या गळ्यातील दोरा लाकडी फळीच्या खिळ्यात अडकून त्याला फास लागला। यातच त्याचा जीव गेलाय। पंकज कुमार असं या 32 वर्षांच्या तरुणाचं नाव असून तो मूळचा बिहारच्या बेगुसराय भागातील रहिवासी होता। कोलवा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे। दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातून पोलिसांना मिळालेल्या माहितीप्रमाणे 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:10 पंकजला मृतावस्थेत रुग्णालयात आणलं होतं। डॉक्टरांनी जेव्हा प्राथमिक तपास केला तेव्हा त्याच्या गळ्याला फास लागल्याचं दिसून आलं। त्यामुळे या तरुणानं आत्महत्या केली की त्याचा खून झाला हे समजू शकत नव्हतं। पोलिसांनी जेव्हा घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासले तेव्हा विचित्र प्रकार समोर आला। ही आत्महत्या किंवा घातपात नव्हता। हा तरुण दारूच्या नशेत एका खुर्चीवर बसून विश्रांती घेत होता। अचानक त्याचा तोल गेला आणि तो खुर्चीवरून खाली पडला। खाली पडत असताना त्याच्या गळ्यातील दोरा जवळच असलेल्या लाकडी फळीच्या खिळ्यामध्ये अडकला। त्यामुळे त्याचा गळा आवळला जाऊन तो बेशुद्ध पडला। त्याला तात्काळ रुग्णवाहिकेनं दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। सध्या मृतदेह शवचिकित्सेसाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला आहे। वैद्यकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल असं पोलिसांनी सांगितलं। गोव्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।